सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती 452 मतं मिळवत राधाकृष्णन यांचा विजय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं. चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक. भुजबळांसह ओबीसी नेते काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. मराठा आरक्षण जीआर रद्द करत नाही तोवर ओबीसी उपसमितीला मानतच नाही. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची टीका. डॅमेज कंट्रोलसाठी सरकारचा केवळ फार्स असल्याचा आरोप. जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक. कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आज राज्यभर आंदोलन. मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतरही नेपाळमध्ये हिंसाचार कायम. संसद आणि पंतप्रधान कार्यालयासह अनेक इमारतींची जाळपोळ. लष्कराकडून सुरक्षेची जबाबदारी. नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली तीव्र. लष्कर प्रमुखांची आज पुन्हा बालिन शहा आणि रवी लामिछाने यांच्याशी भेट. सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान बनवण्याची तयारी सुरू. आयफोन प्रेमींसाठी खुशखबर. दमदार फीचर्ससह आयफोन 17 सिरीजमध्ये 4 मॉडेल लॉन्च. ॲपल वॉच आणि एअरपॉड्सचंही अनावरण. मुंबईतील बहुप्रतीक्षित मंडाळे ते चेंबूर दरम्यानची मेट्रो याच महिन्यात सुरू होण्याची शक्यता. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांच्या पथकाकडून आजपासून तपासणी सुरू. करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली हायकोर्टात धाव. संजय कपूर यांच्या 30,000 कोटींच्या मालमत्तेत वाटा मिळावा या मागणीसाठी याचिका. तर सावत रायवर बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता हडपल्याचा आरोप. टीम इंडियाच्या आशिया चषक मोहिमेला आजपासून सुरुवात. पहिला सामना आज यूएई सोबत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.